शरद पवारांनी 2004च्या घटनाक्रमावरून उलगडा केला आहे। राष्ट्रवादीकडे 2004ला मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार नव्हता असं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी गौप्यस्फोट केलाय। भुजबळांकडे सीएम पद दिलं असतं तर फूट पडली असती असा दावाही त्यांनी केला आहे। तर पटेलांचा 2004 पासूनच भाजपकडे जाण्याचा आग्रह होता असंही पवार म्हणाले। सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये कधीही भेद केला नाही असंही पवारांनी स्पष्टीकरण दिलंय। तर अजित पवार यांच्या आरोपाला शरद पवारांनी मुलाखतीतून उत्तर दिलंय। 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार नव्हता असा दावा शरद पवारांनी केलाय। तर पक्षातील लोकांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी त्यावेळी केली होती, पण शरद पवार यांनी मंत्री पद जास्त घेऊन काँग्रेसला मुख्यमंत्री पद देऊ अशी भूमिका घेतली आणि 2004 मध्ये पक्षात मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार नव्हता। त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिलं असतं तर पक्षात फूट पडली असती असं शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। 2004 साली एनसीपी कडे मुख्यमंत्री पद आलं असतं पण ते शरद पवारांनी घेतलं नाही असा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केला जातो आणि त्यावरूनच आता शरद पवार यांनी हे उत्तर दिलं आहे आणि त्यावरून छगन भुजबळ यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे। माननीय शरद पवार साहेब असतील, राहुल गांधी असतील, यांच्याविषयी मी इतकं सांगेन की या दोघांचं एक मत होतं, या सरकारचं नेतृत्व एक अशा चेहऱ्याने करावं की महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाला ते मान्य होईल। ही माहिती नाही, पण एक आहे मला हे सांगायचं की त्यावेळेला 95 मध्ये आमचं सरकार गेलं, पवार साहेबांनीच मला एमएलसी केला आणि नंतर विरोधी पक्ष नेता केलं। त्या वेळच्या ज्या 5 वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून मी जे काम केलं, विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना बीजेपी सरकारच्या विरोधात, ते इथपर्यंत की माझ्या घरावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यावेळेला आणि मी वाचलो आणि अनेक गोष्टी त्यावेळेस आता मी परत म्हणून सांगत नाही, तर त्यावेळेस सुद्धा मी वन मॅन आर्मी म्हणून लढलो होतो आणि त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस म्हणजे आम्ही त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो, पवार साहेबांना आम्ही सगळे, तर माझी खात्री आहे 100% मुख्यमंत्री मीच झालो असतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।